खलणे गावात सतीदेवी यात्रा उत्सव निमित्त कुस्ती स्पर्धा। अनेक मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात। गेल्या 70 वर्षापासून खलणे या गावात सतीदेवी यात्रा पारंपरिकनुसार भरत असते, परंतु काही कारणास्तव 7 वर्षापासून यात्रा बंद होती व कोरोना काळात देखील यात्रा भरली गेली नाही। परंतु यावर्षी यात्रेला आम्ही जोरदार सुरुवात केली असे विजय टाटिया यांनी या ठिकाणी सांगितले। या ठिकाणी 12 गाड्या, बैलगाडा शर्यत, कुस्ती, लोकनाट्य, तमाशा असे अनेक पारंपरिक कार्यक्रम सुरू होते। त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी कुस्तीला मोठे प्राधान्य देण्यात आले। कार्यक्रम उद्घाटक म्हणून प्रथम महापौर भगवान करणकाळ, सतीश महाले, संजय शर्मा, पंकज कदम असे अनेक प्रमुख उपस्थिती मोठ्या उत्साहात कार्यक्रमात पार पडला व सर्व गाव एकजूट असल्याने कुठलाही वादविवाद न होता 3 वेळेस लोकनाट्य तमाशा पाहण्यास मिळाला। अशाच प्रकारे इतर गावात देखील यात्रा उत्सव शांततेत पार पडावी असे आवाहन विजय टाटिया यांनी केले आहे। या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित प्रथम महापौर भगवान करणकाळ, नारायण पाटील, राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले, शिवसेनेचे सतीश महाले, भारतीय जनता पार्टीचे संजय शर्मा, जिल्हा परिषद गटाचे पंकज कदम व आदी मान्यवर उपस्थित होते। मी विजय टाटिया गेल्या 70 ते 75 वर्षापासून आई सतीदेवीची यात्रा इथं पारंपरिक नुसार भरत होती। काही कारणास्तव गेल्या 6-7 वर्षापासून यात्रा बंद झाली। त्याच्यात काही कोरोना काळ होता, काही आपसात वादविवाद होते, त्याच्यामुळे यात्रा बंद होती। आता हे पहिलंच वर्ष नवीन शुभारंभ आम्ही केलेलं आहे। त्यानिमित्ताने 12 गाडा, बैलगाड्यांच्या कुस्त्या, आपल्या यात्रा, तमाशे बरं, आणि आता आज शेवटचा दिवस कुस्त्यांचा होता। तो कुस्त्यांचा मी धुळ्याचे माजी प्रथम महापौर भगवान बाबूजी करणकाळ, सतीश तात्या महाले, संजय शर्मा, आमचे जेडबी गटाचे पंकजदादा कदम, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला। आणि आमची यात्रा सर्व गाव आमचे एकजूट असल्यामुळे आमची यात्रा पण अत्यंत कोणाला गालबोट न लागता, तमाशे 3-3 तमाशे असून सुद्धा कुठल्याच प्रकारचं गालबोट न लागता शांतचित्तेत पार पडली। अशी शांतचित्तेत पुन्हा सर्वच्या गावाच्या सहकार्याने पार पडावे हीच परमेश्वराकडे आई सतीदेवीकडे प्रार्थना करतो। धन्यवाद।